हाय फ्रेंड्स, युववाणी कार्यक्रमात आपलं स्वागत. फ्रेंड्स, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ई रिक्षा आणि ई दुचाकी यांची निर्मिती करणारे तरुण उद्योजक चिन्मय गोरे यांची आकांक्षा जोशी यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे आकांक्षा आणि आज आपल्यासोबत आहेत चिन्मय गोरे. त्यांच्याशी आपण छान अशा गप्पा मारणार आहोत आणि भरपूर अशी माहिती त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्ते. माझं BTech सिव्हिल वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून झालं आहे 2013मध्ये आणि त्याच्यानंतर मी ऑपरेशन्समध्ये MBA केले आणि रिसेंटली मी योगटेक इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे आणि मी वेगवेगळ्या प्रकारच्या लिथियम बॅटरीज बनवतो आणि आत्ताच मी हल्ली एक इलेक्ट्रिक व्हेकल बनवलं आहे. करिअरची सुरुवात कशी झाली? सुरुवातीला बेसिकली एक इंजिनियर असल्यापासून थोडासा काहीतरी इनोव्हेट करायची हौस होती आधीपासूनच आणि कॉलेजमध्ये असतानाच मी एक इलेक्ट्रिक 2 व्हीलर तयार केली होती जी जुनी पेट्रोलची व्हेकल घेऊन मॉडिफाय केली होती आणि तेव्हापासूनचा हा प्रवास आताही चालू आहे. आणि त्याच्यात मेजर प्रॉब्लेम मला जाणवला की बॅटरीज हा खूप टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड आपल्या भागामध्ये मिळत नव्हत्या. तेव्हा भारतातही खूप बॅटरीज तशा प्रकारच्या मिळत नव्हत्या, ज्याला आपण लिथियम बॅटरीज म्हणतो. आता ह्या सर्रास सगळीकडे वापरल्या जातात. मोबाईल फोन्सपासून ते अगदी इलेक्ट्रिक कार्सपर्यंत सगळीकडे ह्या बॅटरीज वापरल्या जातात. तर त्या बॅटरीज त्यावेळेला नसायच्या. 2011ची गोष्ट आहे ही. आणि तेव्हा लेड ॲसिडच्या बॅटरीज असायच्या, जड असायच्या त्या आणि त्याच्यावरती व्हेकल चालायची. मग बरेच एक्सपेरिमेंट्स केल्यानंतर जाणवलं की बॅटरीजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय एकतर रेंज मिळेल नाही तर स्पीड मिळेल गाडीला, दोन्ही मिळणार नाही आणि मग ती प्रॅक्टिकल होणार नाही. त्याच्यात थोडासा शोध माझा चालू होता. त्यावेळेस मग आम्ही पहिल्यांदा काही सेल्स इम्पोर्ट करून अशी एक बॅटरी असेंबल केली आणि मी जी घरात बनवली होती गाडी त्याला ती बॅटरी जोडली आणि मग आम्हाला तो एकदम युरिका मोमेंट आला की एवढ्याशा बॅटरीवरती हे केवढं चालते. आणि मग तेव्हापासून ठरवलं की हे आपल्या भागात काहीतरी अवेलेबल झालं पाहिजे. आपण इम्पोर्ट करून किंवा दिल्लीतून मुंबईतून मागवतो आणि ॲप्लिकेशन्स खूप आहेत याचे, पण आपल्या भागात असं कोणतंही मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा काही माहीतच नव्हतं लोकांना. मग तसा हा प्रवास सुरू झाला. तर मग 2018मध्ये आम्ही हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आमचं लिथियम बॅटरीजचं सुरू केलं. हे सगळं तुम्हाला एक काहीतरी युनिक बनवायचं होतं, करायचं होतं, म्हणून तुम्ही याचा प्रयत्न केलात. खूप छान आहे ही गोष्ट. पण सोलार व्हेकल तुम्ही बनवणं, तर त्याच्या मागची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? सिमिलर याच जर्नीवरती बॅटरीजचं तर एक इश्यू सॉल्व्ह झाला, पण त्याच्यानंतर बरेचसे स्टडीज असे आले की गाडी बनवण्यासाठी आपण जास्त पोल्युशन करतोय, गाडी चार्ज करण्यासाठी कोळसा वापरला जातोय. तर मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मग परत आम्ही आउटवर्ड बघितलं की बाहेरच्या देशांमध्ये काय होतंय, सिलिकॉन व्हॅलीमध्ये काय व्हायला लागलंय, मग हे आपल्या देशात का नाही होत आहे. मग सिलिकॉन व्हॅलीमध्ये एक स्टार्टअप होता, त्यांनी खूपच महागडी म्हणजे अगदी 2-2.5 कोटी रुपयाची अशी एक सोलारवरती चालणारी व्हेकल बनवली होती. पण त्याचा परफॉर्मन्स म्हणा किंवा हे सॅटेलाईटमध्ये वापरले जाणारे गॅलियम आर्सेनाइडचे सोलर पॅनल वापरणं वगैरे खूप ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी होती आणि प्रॅक्टिकली त्यांच्या इथं सुद्धा गरजेचं नाही आहे. आणि हे प्रॅक्टिकली कसं आपल्याला उतरवता येईल आणि डे टू डे माणसाचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो हे आम्ही बघायला लागलो. त्याच्यातून आम्हाला असं जाणवलं की इलेक्ट्रिक रिक्षा जी आहे ती एकदम कॉमन माणसाला खूप गरजेची आहे. कारण रिक्षामधून पोल्युशन आपण कायम बघतो की खूप जास्त होतं आणि त्याला इलेक्ट्रिक करण्यासाठी गव्हर्नमेंट पण खूप प्रयत्न करते. त्याच्यासाठी वेगवेगळे एक्झेम्प्टेड कॅटेगरीज पण गव्हर्नमेंटनं काढलेत. पण तरीसुद्धा हे परत चार्जिंग होणार हे कोळशाच्या एनर्जीतून किंवा हायड्रोपॉवर, अगदी काही ठिकाणी हायड्रोपॉवर आहे. तर त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, तर मग सोलर पॅनल्सकडे आम्ही गेलो. मग सोलर पॅनल्स लावणं ही आयडिया इतकी सोपी आहे ऐकायला, पण टेक्निकली त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. कारण एका पॅनलवरती पूर्ण जर ब्राईटनेस असेल तर तो पॅनल एफिशियंटली एनर्जी देतो, म्हणजे तेवढा तो चार्ज होऊ शकतो. हां, एक तर तो चार्ज होऊ शकतो. दुसरं त्याचे व्होल्टेजेस असतात, जे काही पॅनलवरती काही भागावरती सावली आहे आणि काही भागावरती ऊन आहे तर ते व्होल्टेज देत नाही. मग त्यावेळेला बॅटरी चार्ज करण्यासाठी वेगळं इलेक्ट्रॉनिक्स आम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करायला लागलं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा डेटा लॉगर, म्हणजे किती एनर्जी होते. म्हणजे आम्हाला वाटतंय हां ठीक आहे छान चार्ज होते, पण एक्झॅक्ट किती होते ह्याच्यासाठी पण आम्हाला खूप जास्त इनोव्हेट करावं लागलं. ते मेजर करण्यासाठी एक्झॅक्टली वेगवेगळे बोर्ड्स आम्हाला डेव्हलप करायला लागले. त्याच्यात आम्ही म्हणजे एक्झॅक्ट टाईम टू टाईम आम्ही एनर्जी
मोजतोय की ह्या सेकंदाला एवढी एनर्जी आली आणि पूर्ण दिवसात किती आली, असं करून थोडंसं मग एफिशियन्सी वाढवणं. कारण आपल्याला पहिल्यांदा माहीत असायला पाहिजे की मला भूक किती आहे हे माहीत असली तर मग आपण सांगू शकतो की एवढं जेवणार आहे. बरोबर. तसंच हे आहे की किती एनर्जी येते आत्ता आणि किती मला लागणार आहे, असं करत मग ते आम्ही पॅनलचा साईज ठरवला. मग ते तसे पॅनल्स मिळत नव्हते कारण बॅटरीचं व्होल्टेज 48 व्होल्ट आणि आम्हाला लागणार होतं 60 व्होल्टचे पॅनल. मग कस्टम मेड पॅनल्स आम्ही करून घेतले जे फ्लेक्झिबल आहेत, वजन खूप कमी आहे त्या पॅनलचं आणि ते कसे पण आपण बेंड करू शकतो. अशा स्पेशल टाईपचे पॅनल्स त्याच्यासाठी आपण तयार करून घेतले आणि आत्ता साधारण 330 वॉट त्या पॅनलमधून एनर्जी जनरेट होते आणि दिवसाला आत्ता पावसाळ्याच्या वातावरणात साधारण 20 किलोमीटरचं चार्जिंग ओके. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 38 ते 40 किलोमीटरचं चार्जिंग तो देतोय. ओके. टू व्हीलरला पण आणि कुठल्याही व्हेकलला, म्हणजे जरी मोठं व्हेकल असेल तर त्याच्याबरोबर सुद्धा असंच आहे का, म्हणजे त्या व्हेकलसोबत? हो, आत्ता हे टू व्हीलरसाठी शक्य नाही आहे कारण टू व्हीलरला एरियाच खूप कमी आहे. मग आत्ता हे स्पेसिफिक आम्ही ई रिक्षासाठी केले. ओके. इलेक्ट्रिक माल वाहतुकीची जी रिक्षा असते त्याला ई लोडर असं म्हणतात. ओके. तर ते ई लोडरसाठी हे स्पेसिफिकली आम्ही केले कारण त्याच्यामध्ये जागा अवेलेबल आहे आणि रिलेटिव्हली पॉवर त्याला कमी लागते. कारण टू व्हीलर्समध्ये जर आपण करायला गेलो तर सोलरसाठी एरिया जास्त लागतो, त्यामुळं अगदीच नगण्य त्याच्यातून एनर्जी डेव्हलप होईल. हे सोलार व्हेकल बनवताना तुम्हाला बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागेल. कोणती होती आव्हानं? मेजर हेच होतं की एक व्होल्टेजमधून जे त्या स्पेसिफिक व्होल्टेजचे पॅनल्स बनवणं, त्याच्यानंतर ते मोजणं आणि म्हणजे त्याचं काहीतरी टँजिबल हे पाहिजे की काहीतरी केलं आणि 5 किलोमीटर चार्ज होते असं व्हायला नको, की ते इकॉनॉमिक पण पाहिजे. उगाच मी 2 लाखाचे पॅनल बसवले आणि दिवसाला 10 किलोमीटरचं चार्जिंग होत असेल तर ते पण योग्य नाही आणि उलटं पण जर झालं तर मग बॅटरीचा काय उपयोग. तर ह्याचा एक बॅलन्स पण साधायचा होता. पूर्ण सोलरवरती डिपेंडंट तर आत्ता होऊ शकत नाही, टेक्निकली पॉसिबल नाही, पण बॅटरीजवरचा स्ट्रेन कसा कमी करता येईल जेणेकरून बॅटरीचं लाईफ पण वाढतं. आणि ओव्हरऑल जर 1 वर्षाचा विचार केला तर 10,000 किलोमीटरपर्यंत सोलरनं फुकट ती रिक्षा धावते. ओके. तर हे मेजर चॅलेंज वाटत होतं की आम्हाला हे होईल की नाही, तर ते करण्यासाठी बरेच आम्हाला प्रयत्न करायला लागले सोलर साईडला. पण हे इकॉनॉमिकली लोकांना परवडण्याजोगं आहे का? जसं मी म्हटलं की 10,000 किलोमीटर तर फुकट मिळते दरवर्षी. आपण फॉर्च्युनेटली भारतासारख्या ठिकाणी राहतोय जिथं ऊन खूप असतं, म्हणजे अगदी पावसाळ्याचे 2 महिने सोडले तर पूर्ण वेळ ऊन असतं, त्यामुळं तो आपल्याला मेजर फायदा घेऊ शकतो. तसं युरोपियन काही कंट्रीजमध्ये पॉसिबल नाही आहे, तर तो एक मेजर फायदा आपल्याला होतो. सोलर पॅनलची कॉस्ट खूप कमी आली आहे आजकाल कारण एकतर भारतामध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं आणि आता रिसेंटली गव्हर्नमेंटच्या ॲग्रेसिव्ह पॉलिसीजमुळं लोक सोलरकडे वळल्यामुळं एकतर मार्केट वाढलं, त्यामुळं प्राइसिंग खाली आलंय. तो एक दुसरा त्याच्यातला मुद्दा आहे. बरोबर. पण आता तुम्ही जेव्हा म्हटलात की इलेक्ट्रिक टू व्हीलर तुम्ही आता बनवताय, त्याचा शोध चाललाय टू व्हीलर बनवण्याचा, पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स आढळलेत का असे? आता टू व्हीलर्स म्हटलं इलेक्ट्रिक तर 1 ते 1.25 लाखाच्या खाली काहीच येत नाही. ओके. कारण त्याचं आहे की बॅटरीची कॉस्ट जास्त आहे. लिथियम बॅटरी ह्या बेसिकच कॉस्टली आहेत कारण मेजर पार्ट्स त्यातले इम्पोर्ट होतात अजूनही. तर तो एक चॅलेंज. दुसरा चॅलेंज असा आहे की त्या बॅटरीजना वॉरंटी असते 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष किंवा किलोमीटर्समध्ये. तर त्यानंतर त्या बॅटरीचं काय करण्याचं? मग नवीन बॅटरी घ्यायची तर नवीन बॅटरीची कॉस्ट पण खूप परत जास्त आहे. तर मग ह्या चक्रव्यूहामध्ये अडकल्यासारखं कस्टमर्सना होतं. मग त्यापेक्षा मग ॲक्टिवा बरी, त्यापेक्षा पेट्रोलची गाडी बरी, असं मग लोक त्या इलेक्ट्रिक व्हेकल पासून दूर जायला लागले. आणि बेसिक इलेक्ट्रिक व्हेकलकडे यायचं कारण असं आहे की आपल्याला सस्टेनेबल व्हायचंय, ग्रीन एनर्जीकडे जायचं आहे. तर मग त्याला काय सोल्युशन करायचं, म्हणून मग आम्ही काय केलं, बिईंग अ बॅटरी मॅन्युफॅक्चरर आम्ही असा विचार केला की आपण फक्त व्हेकल विकू आणि बॅटरीज ज्या आहेत त्या सबस्क्रिप्शनवरती देऊ. आजकाल जमाना सगळा सबस्क्रिप्शनचा आहे, इकॉनॉमी क्रेडिट इकॉनॉमीकडे चालली. त्यामुळं मला महिन्याला पैसे घ्या पण मला एकदम पैसे मागू नका, अशा पद्धतीचं आम्ही हे जरा नवीन सोल्युशन घेऊन मार्केटमध्ये आत्ता येतोय. त्याच्यामध्ये आम्ही गाडी विथ बॅटरी विकणार, गाडीची मालकी कस्टमरची राहील पण बॅटरीची मालकी कस्टमरची राहणार नाही. त्यामुळं जर मालकीच नसेल तर जबाबदारी पण येत नाही. त्यामुळं बॅटरीची जबाबदारी आम्ही घेणार. त्यामुळे जो सगळ्यात पेन पॉईंट आहे सगळ्यात त्याची जबाबदारी आम्ही घेतोय. त्यामुळं लवकर कस्टमर्स याच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. याला प्रतिसाद कसा तुम्हाला मिळतोय? आतापर्यंत तर प्रतिसाद खूपच जास्त आहे, म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेशनपेक्षा खूपच जास्त प्रतिसाद आहे. बट दॅट बिंग सेड आमचे पण काही लिमिटेशन्स आहेत हे करण्यामध्ये. कारण जेव्हा आम्ही फक्त गाडी विकतोय आणि बॅटरीचे पैसे महिन्याला घेतोय त्यावेळेला आमची पण इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये आहे, कारण बॅटरीचे इन्व्हेस्टमेंट सगळी आम्ही केलेली असते.
तर हे चॅलेंज आम्ही अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं. तर हे नवीनच चॅलेंज आम्हाला बघायला मिळालं याच्यामध्ये. ही बॅटरी बनवावी असं तुम्हाला का वाटलं? तर बॅटरी मागचा एक हे आहेच आहे की बॅटरीजमध्ये मी पहिल्यापासून काहीतरी वेगवेगळे डिव्हायसेस करत होतो. जसं मी बोललो की एक इलेक्ट्रिक टू व्हीलर केली होती मी. बरोबर. मग इलेक्ट्रिक टू व्हीलर करताना पहिल्यांदा मी एक जुनी मोटरसायकलचं चॅसी घेतलं, त्याला मोटर लावली आणि बॅटरी लेड ॲसिडच्या होत्या आणि ती मी तेव्हा वालचंद कॉलेजमध्ये होतो आणि माझ्या घरापासून ते 6 किलोमीटरवर होतं. मग मी असं ठरवलं की कॉलेजला जाऊ आपण, ती गाडी घेऊन कॉलेजवर जाऊन बघूया की काय होतं. मग मी त्यावेळेला खूप ओव्हर एस्टिमेट केलेलं की ही फार भारी होईल, खूपच छान होईल, हे म्हणजे याच्यासारखं काही नाही असं मला त्यावेळेला वाटत होतं बिईंग यंग. आणि मी ती गाडी एकदम फुल स्पीडला 50-55चा त्याचा मॅक्सिमम स्पीड होता त्यावेळेला, त्याला पळवायचो आणि बऱ्याच वेळा मी घरी ढकलतच आणली गाडी कारण त्या बॅटरी संपून जायच्या. मग मला वाटलं की माझं इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी चुकतंय की कुठेतरी गाडी घासत असेल किंवा काहीतरी आउट असेल. आपण युजली इंट्रोस्पेक्ट करतो की अरे हे असं असं झालं असेल, काहीतरी आतमध्ये बिघाड झाला असेल किंवा काहीतरी घासत असेल, मग बेरिंग गेलेत का बघू, मग अजून जरा वजन कमी करता येते का बघू. मग असे बरेच प्रयोग केले. मग त्याच्यातून मला असं वाटलं की गाड्यांना गिअरबॉक्स असतो, मग गिअरबॉक्स लावून बघू आपण काय होतंय. मग असंच एका जुन्या गाडीचा गिअरबॉक्स खोलला, त्याच्या क्रँकशाफ्टला डायरेक्ट लेथवर चढवलं, त्याला स्प्रॉकेट लावलं आणि ती स्प्रॉकेट मोटरला जोडलं आणि गिअरची गाडी तयार केली. आणि गिअरच्या गाडीला पण स्पीड वाढला, म्हणजे 50-55चा होता त्याच्यापेक्षा 70पर्यंत गेला स्पीड, पण रेंज त्याच्यापेक्षा खराब झाली कारण ट्रान्समिशन लॉसेस असतात. ते ट्रान्समिशन लॉसेस खूपच वाढले कारण ते मी माझ्या हातानं बनवलं होतं आणि काही 1-2 लोकल लोकांचं. मग मला वाटलं नाही हे काहीतरी वेगळं बनवू, मग अजून एक पॉवर ट्रेन ट्राय करू म्हणून मग ते चेन ड्राईव्ह केला, साधा चेन ड्राईव्ह लावला नुसता. मग त्याच्यात पण सिमिलर प्रॉब्लेम यायला लागले. मग त्याच्यात मी स्पीड कमी केला तर रेंज थोडी ठीकठाक मिळाली, पण ओव्हरऑल पॉवर तेवढीच मिळत होती. म्हणजे स्पीडचा आणि त्याच्या बॅटरीच्या रेंजचा रिलेशन आहे असं बरोबर म्हणायला बरोबर हरकत नाही. बरोबर. जर आपण स्पीड वाढवायला गेलो तर रेंज कमी होते आणि जर रेंज वाढवायला गेलो तर आपल्याला हळूहळू सायकलसारखं चालवायला लागतं. असा तो विचित्र प्रॉब्लेम आला होता माझ्याकडं. आणि मग मी कायम त्या मेकॅनिकल साईडलाच बघत होतो. मग मला कळालं की अरे बॅटरीजमध्ये असं असं असते. मग त्या बॅटरीजची जर्नी सुरू झाली की असं करून बघू, मग ह्या बॅटरीज इम्पोर्ट करू. मग लिटरली पहिल्यांदा तर मी आपल्या लॅपटॉपचे जी बॅटरी असते त्याच्यामध्ये बॅटरीच्या आतमध्ये 6 सेल्स असतात लिथियमचे, म्हणजे पूर्वीच्या बॅटरी, आता एकदम कॉम्पॅक्ट येतात, पण पूर्वी लॅपटॉपच्या बॅटरीजमध्ये 6 सेल असायचे. मग मी भंगार बाजारात जाऊन एक पोतभर बॅटरीज आणल्या आणि त्या फोडल्या, त्याच्यातून चांगले सेल निवडले आणि त्याची पहिली बॅटरी केली होती. बापरे. म्हणजे चांगली सुरुवात, अगदी खूप इनोव्हेटिव्हनी आणि खूप काय काय गोष्टी शोधून काढून झालेली आहे सुरुवात. पण ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा उद्भवतो की ही बॅटरी किती काळ टिकेल आणि मग ह्याचं चार्जिंग करायचं असेल तर त्याला किती वेळ लागेल? आता टिपिकली बॅटरीज या 2 तासाच्या आत चार्ज होणाऱ्या सगळ्या आता अवेलेबल आहेत. जसं की फोनमध्ये आता इनोव्हेशन झाले की फास्ट चार्ज व्हायला लागलेत, तसंच सिमिलर इलेक्ट्रिक टू व्हीलर्समध्ये पण आहे. 2 ते 5 तास म्हणजे खूप झालं. आणि त्याचे लाईफ सायकल्स असतात युजली 1000 किंवा 2000 लाईफ सायकल्स, म्हणजे 2000 वेळा आपण पूर्ण चार्ज करून पूर्ण डिस्चार्ज करू शकतो. मग अर्धी केली तर काय, तर 4000 लाईफ सायकल. तर ओव्हरऑल किलोमीटर तुमचे तेवढेच जाणार गाडीचे. आता हल्ली बरेचकडे आपण बघतो की जी इलेक्ट्रिक व्हेकल आहे बऱ्याचदा तो हीट होऊन बर्न व्हायचे चान्सेस जास्त आहेत, तर एक धोका असतो ना, तर मग त्यामुळं जास्तीत जास्त लोक त्या इलेक्ट्रिक व्हेकलकडे वळत नाहीत. तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? याच्यासाठी ह्या ज्या गोष्टी घडल्या त्या मेजरली 2020च्या आधी घडल्या किंवा 2021च्या आधी घडल्या असं म्हणू शकतो आपण. तेव्हा हे जे स्टँडर्ड्स होते ते जुने स्टँडर्ड्स होते. त्याला जे AIS असायचा आहे 156, तर त्याचं गव्हर्नमेंटनी खूप चांगलं रिव्हिजन केलं, तर आता त्याच्यामध्ये सेफ्टी स्टँडर्ड खूप जास्त आले. त्यामुळे आता ह्याचं प्रमाण खूप कमी झालंय. अजूनही लोक सोशल मीडियावरती वगैरे पाठवतात की अरे ही गाडी जळली, पण जर डायरेक्ट प्रपोर्शनेट कॅल्क्युलेट केलं तर पेट्रोलच्या गाड्या पण जळत असतात आणि त्याच्यापेक्षा इलेक्ट्रिक गाड्या आज कमी जळतात. हे एक. दुसरं, आम्ही ज्या बॅटरीज देतोय त्या लिथियम फेरोफॉस्फेट नावाचा एक प्रकार नवीन आला आहे. लिथियम आयनमध्येच एक नवीन केमिस्ट्री आहे जी फायर सेफ आहे. त्यामुळं तो धोका आता ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर आहे. म्हणजे हळूहळू तो धोका कमी होत जाईल जसं त्याच्यामध्ये थोडंसं इनोव्हेशन होत जाईल. बरोबर आहे.
तुम्ही मगाशी ई रिक्षाचा उल्लेख केला, तर त्याचा कशा पद्धतीनं काम आहे आणि तुम्ही ते सोलार पॅनल कुठं त्याला ॲडजस्ट केलं आहे? आत्ता ही स्पेसिफिक जी रिक्षा आहे ही त्याला L3 कॅटेगरी असं म्हणतात, जी स्लो स्पीडची असते. ओके. ही एक्झेम्प्टेड कॅटेगरीमध्ये येते, पण याला नंबर प्लेट, इन्शुरन्स ह्या सगळ्या गोष्टी लिगली करायला लागतात. आणि त्यामध्ये अशा बनवणाऱ्या काही कंपनीज भारतामध्ये आहेत. त्यातल्याच एका कंपनीला आम्ही सप्लायर पण आहोत. आम्ही बॅटरीज त्यांना देतो. तर त्याच व्हेकलला आम्ही मॉडिफाय करून त्याच्यात सोलार पॅनल्स वरती त्याच्या बसवलेत. आणि या प्रकारच्या वेगवेगळ्या रिक्षा असतात. जसं की आता ही आम्ही जी केली ती स्पेसिफिक ई लोडर आहे, ज्याच्यामध्ये माल वाहतुकीसाठी ती गाडी वापरली जाते. आणि 3 चाकी आहे ती, आणि त्याला मागं साधारण 500 किलोचा लोड आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. ओके. तर हे टिपिकली भाजी वाहतूक किंवा बेकरीचे काही प्रॉडक्ट्स असतील तर ते वाहतुकीसाठी वगैरे ह्या प्रकारच्या रिक्षा वापरल्या जातात. ही आम्ही केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये अजून 2-3 ऑप्शन्स असतात, की मागचा जो त्याचा पार्ट असतो तो एकतर पॅसेंजर व्हेकल म्हणून करू शकतो आपण. त्याच्यावर टॉपला आपण सोलर पॅनल बसवतात. त्याच्यानंतर आपण कचरा गोळा करणाऱ्या रिक्षा बघतो, तर त्या ह्याला पण आपण सोलारमध्ये कन्वर्ट करू शकतो. पण तसं पण आमचा एक प्रयत्न चालला आहे, की एका ठिकाणी अशी रिक्वायरमेंट आहे की कचरा गोळा करायला जास्तीत जास्त 10 ते 15 किलोमीटर ही रिक्षा धावते. म्हणजे वॉर्डापुरतं ती बरोबर. रिक्षा बरोबर. फिरते. तर आमचं असं विजन आहे की त्या रिक्षेला कधीच चार्ज करायला लागू नये. ती सोलारवरच कायम चार्ज व्हावी आणि रोजच्या रोज सोलारवरतीच त्यानं कचरा गोळा करावा. बरोबर. तर अशा पद्धतीनं तो एक त्याला ॲडेड बेनिफिट आहे. प्लस काही जणांना डिस्प्ले करायला लागतो, किंवा काही लोकांचे गाडे असतात, काय वडापावचा गाडा किंवा भाजीवाला, तर ह्यांच्यासुद्धा साठी या अशा प्रकारच्या आम्ही रिक्षा करतोय. आणि त्याच्यावरती पण सोलर पॅनल लावून त्यांची कशी बचत होईल जास्तीत जास्त, ह्याचा पण आमचा थोडासा एक प्रयत्न आहे. आता तुम्ही गो ग्रीन होण्यासाठी, म्हणजे आता आपण इलेक्ट्रिक, सोलर ह्या सगळ्या गोष्टींकडे वळतोय, तर मग तुम्ही इकडे वळण्यासाठी लोकांना काय सांगाल? एक तर कोणतीही नवीन गोष्ट एकदा करायची ठरवली तर काही थोड्याफार अडचणी त्याच्यामध्ये येणार. बरोबर. पण त्या अडचणी समजून घेण्यात असं व्हायला नको की आपण पहिल्यांदा का ह्याच्याकडे जातोय हे विसरते. आपण का जातोय, एक तर सस्टेनेबिलिटी, की आज आपली जी परिस्थिती आहे, जी पोल्युशन आपण बघतोय किंवा जे ग्लोबल वॉर्मिंग बघतोय, ते आपल्या पुढच्या लोकांना एकतर होऊ नये. त्याचा त्रास जो होणार आहे तो कदाचित लोकांना अजून दिसत नाही आहे समोर, की हे काय होईल कधी तर असं समजलं जाते. एक पुढची गोष्ट. तो एक प्रॉब्लेम आहे, पण तो प्रत्येकाला समजावून सांगणं कदाचित अवघड आहे. मग दुसरं सोपं काय आहे की इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये पैसे भरपूर वाचतात. मग तो एक विजन ठेवून बरेच लोक येतात की बाबा पेट्रोलच्या खर्चापेक्षा हा माझा वाचलेला खर्च आहे. ह्याच्यात दुसरा फायदा असा आहे की पेट्रोल आपल्याला 100% आयात करायला लागतंय. इलेक्ट्रिसिटी आपण आपल्या इथं बनवतोय. आता बॅटरीज पण आपण आपल्या इथं बनवतोय. त्यामुळे देश पण थोडासा त्यानं देशाच्या इकॉनॉमीला एक बळकटी मिळते. तर हे सगळे त्याचे पॉझिटिव्ह पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर मग अरे ती पेटली का त्याला आणि काय झालं, मग ती स्लो आहे का ती फास्ट आहे का, त्याला किती चार्जिंग करायचं आहे, हे प्रॉब्लेम सगळ्यांना येणार आहेत. आणि हे प्रॉब्लेम्स जगातल्या सगळ्या कंपन्यांना येत आहेत. म्हणजे हे काय भारतासाठी युनिक नाही आहेत. बरेच देश पूर्ण 100% इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे जायला लागलेत. नॉर्वेसारखे काही देश आहेत ज्याच्यात इलेक्ट्रिक व्हेकल्स खूप जास्त अडॅप्शन झालेलं आहे. तर तसं आपण त्याला गोल ठेवून आपण पण असं काय करता येईल ह्याच्याबद्दल असा हा प्रत्येकानं स्वतःचा करायचा विचार आहे. एक म्हणजे पहिले माझे पैसे वाचतात, सगळ्यात महत्त्वाचं लोकांना ते असतं. त्याच्यानंतर मी कसलंही पोल्युशन करत नाही आहे. बऱ्याच वेळा इलेक्ट्रिक व्हेकलला आवाज नसल्यामुळं जी शांतता रोडवरती दिसते ती होपफुली आपल्या काळातच आपण जिवंत असेपर्यंत असे दिसतील की रस्ते सगळे शांत आहेत. बरोबर. तर असं काहीतरी नॉईज पोल्युशनचा 100% पण इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बरोबर. मे बी आता हॉर्न वाजवणं काही लोक कमी करणार नाहीत, पण ॲटलिस्ट जो धूर सोडला जातोय तो आणि नॉईज पोल्युशन बऱ्यापैकी त्यांना कमी होऊ शकतं. ओके. हे जे इलेक्ट्रिक वाहन आणि दुसरी उपकरणं आहेत, तर त्याच्यात आपल्या बॅटरीचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो? आता आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये एक पार्ट इलेक्ट्रिक व्हेकलचा झाला. दुसरा पार्ट असा आहे की सोलरचे काही स्ट्रीट लाईट्स आहेत. ओके. आता गव्हर्नमेंट खूप ॲग्रेसिव्हली सोलर स्ट्रीट लाईट्स बसवतोय, ज्याला इलेक्ट्रिसिटी ग्रीडमधून घ्यायला लागत नाही. रोजच्या रोज ते सोलरनं बॅटरी चार्ज होते, रात्रभर सोलरची एनर्जी चार्ज झालेल्यापासूनच लाईट लागतो. हे ॲग्रेसिव्हली होते. त्याच्यानंतर आम्ही काही ड्रिलिंग कटिंग इक्विपमेंट्सला बॅटरीज देतो ज्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सला लागतात. आता आमचा एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये ऑटोमेशन आहे. तर आधी असं असायचं की पेट्रोल संपलं असं काही बोर्ड असायची पेट्रोल पंपावरती,
तर ते आता होत नाही, कारण त्याचं ऑटोमेशन आहे की प्रत्येक पेट्रोल पंपावरती काही सेन्सर्स लावलेत. तिथं पेट्रोल पंपावरती खाली टाकी असते, तर टाकीला सेन्सर असतो. तो सेन्सर ट्रिगर झाला की ऑटोमॅटिक तो जवळच्या डेपोला कळवतो की याचं पेट्रोल संपत आले, पाठवा. ओके. आणि डायरेक्ट ते पेट्रोल तिथे येतं. ओके. मग ह्या ऑटोमेशनमध्ये कंट्रोल पॅनल्स असतात आणि त्या पॅनल्सला बॅकअप सिस्टीम आम्ही डिझाईन केली ओके. आणि आम्ही त्या बॅटरीज आम्ही प्रोव्हाइड करतोय. तर असे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स भारतात होत आहेत आत्ता, ड्यू टू ऑटोमेशन म्हणा किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या सगळ्याला बॅटरीजची रिक्वायरमेंट असतेच. आणि पूर्वीच्या लेड ॲसिडच्या बॅटरीज आणि आत्ताच्या लिथियमच्या बॅटरीज ह्याच्यामध्ये आधी कॉस्टची खूप तफावत होती की लिथियम बॅटरीज खूपच महाग होत्या, म्हणजे कम्पॅरिझनच नव्हतं कुठं. तर ते आता खूप जवळ आले कारण हे इंडिजिनियस डेव्हलपमेंट झाली आहे. कम्पॅरेटिव्हली हे इकॉनॉमिकल आहे असं म्हणायला हरकत नाही. एक्झॅक्टली. लॉंग टर्म विजन जर असेल की बाबा आज मी घेतलं तर हे 4-5 वर्ष बघायला लागणार नाही. बरोबर. त्यामुळं ओव्हरऑल सेव्हिंग्स खूप जास्त आहे. पण आता बॅटरी बनवताना जी काही टेक्नॉलॉजी यूज करावी लागते तर ती आपल्या इथे आहे का अवेलेबल, का तुम्हाला ती इम्पोर्ट करावी लागते? काही टेक्नॉलॉजी आम्ही इम्पोर्ट केली आहे आधीपासून, पण आता ऑलमोस्ट 100% सगळ्या गोष्टी भारतामध्ये अवेलेबल आहेत. ओके. आणि येत्या काळात अगदी या पुढच्या 2 वर्षामध्ये सेल्स पण भारतामध्ये तयार व्हायला चालू होतील. त्यामुळं फ्युचर इज ब्राईट. हां, म्हणजे तोही सेल्सचा जो प्रश्न होता तोही इथं सुटलेला आहे आणि टोटली आपण म्हणू शकतो की ते मेड इन इंडिया आहे असं म्हणायला हरकत नाही. 100%. ओके. आपल्याला इलेक्ट्रॉनिक व्हेकल सोलार पॅनलपासून ज्या ई रिक्षा आहे त्याच्याबद्दल खूप छान माहिती तुम्ही दिलीत आणि बऱ्याच गोष्टी समजल्या ज्या माहिती नव्हत्या. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. खुद की ही सुनता बातें ये नादानी से है नाते ये मुर्रादा आते जाते ये दिल को कहता ये नाते ये वो देखे हैं आँखों में किस्मत की आंखें डाले हैं हवा के कानों में जाके कहे किस्मत कितनी है. दिल ये जिद्दी है, दिल ये जिद्दी है.
ई रिक्षा आणि ई दुचाकी यांची निर्मिती करणारे तरुण उद्योजक चिन्मय गोरे यांची आकांक्षा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. फ्रेंड्स, याबरोबरच आजचा युववाणी हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तेव्हा मला प्रसादला आता निरोप द्या. नमस्कार.